नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण यामध्ये पहा TCS पॅटर्ननुसार जे काही आतापर्यंत स्पर्धा परीक्षा झालेल्या आहेत त्यातील महत्त्वाचे आपण इम्पॉर्टंट असणारे असे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे हा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा सराव प्रश्नसंच ठरणार आहे, कारण येणाऱ्या ज्या काही झेडपी असणार आहेत किंवा जी तलाठी भरती आहे बाकी उरलेल्या लोकांची त्यांच्यासाठी सुद्धा हा जो व्हिडिओ आहे हा सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न पहिला आहे, 1937 मध्ये सरकारने कोणत्या अधिनियमानुसार प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा DMER जी झाली आहे 2023ला त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। तर पहा, 1937 मध्ये सरकारने असा कोणता अधिनियम आहे की त्याच्यानुसार प्रांतीय विधानसभाच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या? तर याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 तर 1935चा भारत सरकार नियम हे आपलं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2 आहे, तागाच्या गिरण्यांची सर्वाधिक संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, ज्या तागगिरण्या आहेत त्यांची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा म्हाडा भरतीला विचारण्यात आलेला आहे पहा 2022 मध्ये, आणि ही जी स्पर्धा आहे म्हणजे ही जी परीक्षा होती ती सुद्धा TCS द्वारे घेण्यात आलेली होती। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त तागगिरण्या आहेत, पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या दक्षिण भारतातल्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे। मित्रांनो, प्रश्न समजून घ्यायचा आहे, कारण ऑप्शनमध्ये एक आपल्याला थोडीशी गडबड दिलेली आहे आणि भरपूर विद्यार्थी आहेत याच ठिकाणी कन्फ्यूज होतात। तर पहा, या ठिकाणी काय विचारलंय की 2011ची जी जनगणना झाली तर त्या जनगणनेनुसार दक्षिण भारत म्हणजे जे साऊथ इंडिया आहे, पहा साऊथ इंडिया जे आहे असं कोणतं राज्य आहे की त्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर लक्षात ठेवायचं, तेलंगणा हे ऑप्शनमध्ये कधीच आपल्याला घ्यायचं नाही, कारण 2011 या वर्षी तेलंगणा राज्य जे आहे हे अस्तित्वात नव्हतं। तेलंगणा आणि आंध्र प्रदेश जे आहेत, आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन 2014 मध्ये तेलंगणा वेगळं झालं आहे, लक्षात ठेवा। पण त्यापूर्वी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश जे आहेत हे एकत्र राज्य होते, त्यामुळे 2011च्या म्हणजे जनगणनेनुसार जे साऊथ इंडियातलं सर्वात मोठं राज्य होतं लोकसंख्येच्या दृष्टीने ते होतं पहा आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। आपल्याला जर प्रश्न विचारला की 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं, तर उत्तर प्रदेश हे जे आहे हे सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे। लक्षात ठेवा, 3 राज्य आपले टॉपचे सर्वात जास्त लोकसंख्या असणार आहे। पहिला आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे महाराष्ट्र आणि तिसरं जे आहे ते आहे पहा बिहार। हे जे आहे हे 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्येचे 3 राज्य आहेत। आणि साऊथ इंडियातील सर्वात जास्त कोणतं होतं, तर आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा डॅश 2015 पासून लागू करण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पूर्ण डेट विचारलेली आहे, वर्ष दिला आहे 2015, आणि जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे 2015चा तो कोणत्या दिवशीपासून लागू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 28 एप्रिल। पहा, 28 एप्रिल 2015 या दिवसापासून तो लागू करण्यात आलेला आहे, ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील खालीलपैकी कोणती पर्यावरण चळवळ थेट वृक्षतोड रोखण्याशी संबंधित होती? पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे। तर खालीलपैकी अशी कोणती चळवळ होती की ती डायरेक्ट टू डायरेक्ट आपल्याला वृक्षतोड रोखण्यासाठी म्हणजे वनरक्षण, लक्षात ठेवायचे, वनाचा बचाव करण्यासाठी किंवा झाडांची तोड वाचवण्यासाठी ती चळवळ राबवण्यात आलेली होती? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर चिपको आंदोलन किंवा चिपको चळवळ जी आहे ही थेट वृक्षतोड रोखण्याशी संबंधित होती। आणि याचं जर श्रेय जातं तर ते जातं कोणाला? सुंदरलाल बहुगुणा यांना, किंवा ते जे आहेत पहा हे चिपको आंदोलन किंवा चिपको चळवळ जे आहे त्याचे एक प्रकारे प्रणेते होते। लक्षात ठेवायचे कोण? सुंदरलाल बहुगुणा, त्यांची चळवळ होती चिपको आंदोलन। पर्याय 3 आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, सांझी कला भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी आपल्याला आर्ट दिले आहे पहा, तर त्या आर्टचं नाव आहे सांझी। लक्षात ठेवा, सांझी ही जी कला आहे ही भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित येते?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर मथुरा हे जे आहे हे शहर आहे आणि उत्तर प्रदेश जे आहे हे राज्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर पहा उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. पण या ठिकाणी आपण मथुरा जे आहे हे मुद्दाम घेतलेला आहे कारण त्या ठिकाणी ही सर्वात जास्त कला प्रचलित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जाते. पहा कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून कोणाची ओळख आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पुरंदर दास हे जे आहेत यांना कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. ऑलिम्पिक इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. 2021च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर पहा आतापर्यंत जेवढे काही ऑलिम्पिक झाले आहेत तर ऑलिम्पिकच्या हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल जे आहेत आतापर्यंत कोणत्या खेळाडूने जिंकलेले आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 मायकल फिलिप्स किंवा मायकल फिलिप्स हा जो आहे हा एक जलतरणपटू आहे म्हणजे स्विमर आहे. तर त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजेच पहा 23 गोल्ड मेडल जे आहेत हे ऑलिम्पिक इतिहासात एकट्यानं जिंकलेले आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. शास्त्र रामानुजन पुरस्कार हा गणित क्षेत्रामध्ये दिला जातो. त्या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. तर या ठिकाणी प्रश्न असा एक विचारला होता आपल्याला TCS मध्ये की शास्त्र रामानुजन पुरस्कार जो आहे हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो. लक्षात ठेवा तर गणित या क्षेत्रामध्ये दिला जातो. या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी उत्तर दिलं आहे गणित क्षेत्रामध्ये दिला जातो पण त्या पुरस्काराची जी सुरुवात आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर 2005 या वर्षापासून करण्यात आली आहे पहा सुरुवात कशाची रामानुजन पुरस्काराची जो की गणित क्षेत्रामध्ये दिला जातो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कोणत्या वर्षी केलेला आहे. यावरही आपल्याला 2 प्रश्न हे विचारले होते. 2021ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारला होता आणि 2023ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. तसेच हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो हा म्हाडा 2022ला जी झाली आहे त्यामध्ये देखील विचारण्यात आलेला होता आणि हा प्रश्न टोटल आपण जशास तसा घेतलेला TCSने घेतलेला हा प्रश्न आहे. तर पहा जो खेलरत्न पुरस्कार होता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवण्यात आलं आहे आणि ते वर्ष आहे पहा 2021. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये छटपूजा हा उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो. पहा छटपूजा हा जो उत्सव आहे हा आपल्या देशामध्ये खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये हा उत्सव किंवा एक प्रकारे आपण त्याला सण म्हणू शकतो तो साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर बिहार हे जे राज्य आहे पहा बिहार राज्य तर बिहारमध्ये छटपूजा हा जो आहे हा उत्सव साजरा करतात. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. भारतात सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण त्यालाच आपण MPEDA असं म्हणतो. तर याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. पहा कशाची सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण याची सुरुवात जी आहे किंवा एक प्रकारे याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली आणि कोणत्या ठिकाणी असंही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या ठिकाणी आपण दोन्ही घेतलेला आहे लक्षात ठेवायचं आहे. आणि याची जी स्थापना आहे ही आहे 1972 या वर्षीची. जर आपल्याला शहर विचारलं तर कोची या ठिकाणी, राज्य विचारलं तर केरळ या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे 3 प्रश्न आपल्याला एकाच प्रश्नामध्ये तयार झालेले आहेत. 1972 साली भारतामध्ये आपल्या सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आहे त्याची जी स्थापना आहे ती झाली आहे 1972ला. कोणत्या शहरात झाली तर कोचीमध्ये. जर राज्य विचारलं तर कोणतं आहे केरळ. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने दोहा डायमंड लीग मध्ये भालाफेक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. मित्रांनो हे जे 4ही खेळाडू आहेत हे आपल्या भारताचे खेळाडू आहेत पहा आणि हे सर्व भालाफेक खेळाडू आहेत. पण यामध्ये असा प्रश्न आहे की हा करंट अफेअर्सवरचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मे 2023 मध्ये दोहा या ठिकाणी डायमंड लीग झाली होती. तर त्या ठिकाणी नीरज चोप्रा यांनी जे आहे हे सुवर्ण म्हणजे एक प्रकारे अव्वल स्थान म्हणजे पहिला क्रमांक मिळवला होता भालाफेकमध्ये. पर्याय क्रमांक 3 नीरज चोप्रा या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. सादीर या प्राचीन नृत्य प्रकारासाठी कला प्रकारातील पद्मश्री पुरस्कार कोणत्या नृत्यांगनीने मिळवलेला आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. सादीर ही जी आहे एक प्राचीन नृत्य प्रकार आहे
आणि या कला प्रकारामध्ये कोणी पद्मश्री मिळवणारा खालीलपैकी नृत्यांगन कोणती आहे किंवा कोणत्या नृत्यांगनेने तो पुरस्कार मिळवला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर आर मुथू कन्नामल ह्या ज्या नृत्यांगनी आहेत तर यांनी सादीर ही जी एक प्राचीन नृत्यकला आहे या प्रकारामध्ये पद्मश्री पुरस्कार मिळवलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, लावा नृत्य हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील वा कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? पहा, या ठिकाणी लावा नृत्य आहे आणि हे जे आहे हे खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे किंवा कोणता असा केंद्रशासित प्रदेश आहे की त्यामध्ये सर्वात लोकप्रिय लोकनृत्य आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर लक्षद्वीप हे जे आहे पहा या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशामध्ये लावा नृत्य जे आहे हे फेमस आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, बढ़ती का नाम जिंदगी ही खालीलपैकी कोणत्या बँकेची टॅगलाईन आहे? आणि हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आला होता तलाठी भरती 2023ला, म्हणजे याच वर्षी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बढ़ती का नाम जिंदगी ही जी टॅगलाईन आहे ही कोणत्या बँकेची आहे? लक्षात ठेवायचं. तर ही जी आहे ही ॲक्सिस बँकेची टॅगलाईन आहे, बढ़ती का नाम जिंदगी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, डॅशशी संबंधित शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य पुरवणे हे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचं एक ध्येय आहे. पहा, या ठिकाणी एक आपल्याला कृषी योजना दिलेली आहे. तर ही योजना काय आहे? तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. तर ही जी योजना आहे ही कोणत्या शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य पुरवणं हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवायचं, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 2 अनुसूचित जमाती ज्या आहेत तर त्यांना वित्तीय सहाय्य पुरवणं हे जे आहे हे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचं एक मेन उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामध्ये फरक आहे. पहा, अनुसूचित जाती म्हणजे कोण? तर SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे कोण? तर ST यांच्यासाठी ही योजना आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? पहा, सर्वाधिक जास्त किनारपट्टी लाभलेला आपल्या राज्यातील जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी हा जो जिल्हा आहे याला महाराष्ट्रात आपल्या सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे. हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा आपल्याला 2018 विचारला होता, 2019 मध्ये विचारला होता, 2022ला सुद्धा विचारला आहे आणि 2023ला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये. प्रश्न 19 आहे, जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? पहा, WTO याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 1, तर 1995 मध्ये. पहा, 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटना म्हणजे त्याला आपण WTO म्हणतो याची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, पंजाबमधील प्रसिद्ध शीश महाल खालीलपैकी कोणत्या राजकर्त्यांनी बांधलेला आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो तयार होतात. तर शीश महाल जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पंजाब या राज्यामध्ये आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी दिला आहे की पंजाबमधील जो प्रसिद्ध शीश महल आहे तो कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधलेला आहे? आणि या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला पाहायचं असेल तर उत्तर याचं असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 महाराजा नरिंदर सिंग यांनी बांधलेला आहे पहा शीश महल पंजाबमध्ये. आणि हा प्रश्न आपल्याला 2022ला जी म्हाडा झाली त्यामध्ये विचारला होता आणि 2023ला जी DMER परीक्षा झालेली आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल महाराजा नरिंदर सिंग. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे? पहा, जगातील सर्वात लहान संविधान कोणत्या देशाचं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युनायटेड स्टेट. पहा, लक्षात ठेवा, युनायटेड स्टेटचं जे संविधान आहे हे जगात सर्वात लहान असणारं संविधान आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. आणि भारत जे आहे ही भारताची लोकशाही जी आहे, पहा भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी असणारी लोकशाही आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, धार्मिक बाबतीत आचारांचे स्वातंत्र्य देणारा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कोणता आहे? हा जो प्रश्न आहे पहा हा तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा, जी 31 तारखेची तिसरी शिफ्ट झाली आहे तर तिसऱ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न होता. तर धार्मिक बाबतीमध्ये आचारांचं स्वातंत्र्य देणारा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कोणता आहे? आणि अनुच्छेद कोणता आहे तो? तर अनुच्छेद 26 जो आहे हा धार्मिक बाबतीमध्ये आचारांचं किंवा विचारांचं स्वातंत्र्य देणारा एक अनुच्छेद आहे. पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न 23 आहे, महाराष्ट्र झोपडपट्टी यामध्ये सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आलेला आहे? पहा, महाराष्ट्र झोपडपट्टी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 1971 या वर्षी करण्यात आलेला आहे पहा अधिनियम तो मंजूर. कोणता अधिनियम आहे? महाराष्ट्र झोपडपट्टीचा. त्यामध्ये सुधारणा, त्यांचं निर्मूलन आणि त्यांचं पुनर्विकास करणं हा जो अधिनियम आहे हा 1971 ला मंजूर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामधील माडिया गोंड या आदिम जमातीच्या एकात्मिक विकासासाठी 1973 मध्ये लोक बिरादारी प्रकल्प म्हणजेच LBP हा कोणी सुरू केला होता? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशाच प्रश्नामध्ये आपल्याला 2-3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न काय विचारला आहे की पहा, माडिया गोंड या आदिम जमातीच्या एकात्मिक विकासासाठी कोणत्या वर्षी? 1973 या वर्षी. कोणत्या ठिकाणी किंवा कोणता प्रकल्प आहे? तर लोक बिरादारी प्रकल्प हा कोणी सुरू केला आहे? तर याचं उत्तर काय होईल पहा, तर बाबा आमटे यांनी सुरू केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला LBP याचाही फुल फॉर्म विचारण्यात येऊ शकतो. तर LBP म्हणजे काय? तर लोक बिरादारी प्रकल्प. हा जो आहे हा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जमातीच्या एकात्मिक विकासासाठी? तर माडिया गोंड. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे किंवा कोणत्या नदीच्या तीरावरती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, जी गोमती नदी आहे हिच्या काठावरती आहे पहा गुजरात राज्यामधील प्रसिद्ध असणारं द्वारकाधीश मंदिर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मॅस्ट्रो हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. 2023 मध्ये पुस्तक हे प्रकाशित झालेलं आहे आणि हे जो प्रश्न आहे हा तलाठी भरतीच्या आपल्या 31 ऑगस्टला जो पेपर होता त्याच्या आपल्याला 3ऱ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न विचारला होता. सचिन ॲट 50 सेलिब्रेटिंग अ मॅस्ट्रो हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे लेखक आहेत बोरिया मुजुमदार. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारताचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या हस्ते कैसर-ए-हिंद हे सुवर्ण पदक मिळालेल्या प्रसिद्ध भारतीय चित्रकाराचं नाव काय आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला चित्रकार म्हणजे एक आर्टिस्ट, एक पेंटर विचारला आहे की तो कोण आहे की ज्यांना लॉर्ड कर्झनद्वारे कैसर-ए-हिंद सुवर्ण पदक मिळालेलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, राजा रवी वर्मा यांना मिळालेलं होतं पहा कैसर-ए-हिंद नावाचं सुवर्ण पदक. एक पुरस्कार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 28 आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे? पहा, इंडियामध्ये अन्न सुरक्षा जो राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे हा कोणत्या वर्षी लागू केला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर जुलै 2013 हा जो वर्ष आहे पहा जुलै 2013 मध्ये आपल्या इंडियामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो आहे हा लागू करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? पहा, आपल्या राज्यामध्ये राष्ट्रकूट राजवंश जे आहे याची जी सत्ता आहे ही सर्वात आधी कोणी स्थापन केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर दंतीदुर्ग हा जो राजा आहे किंवा राष्ट्रकूट राजवंश आहे यांनी सुरू केलेला आहे पहा दंतीदुर्ग यांनी आपल्या राज्यामध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, खालीलपैकी बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेलं आहे? पहा, बारडोलीचा जो सत्याग्रह झाला त्याचं नेतृत्व कोणी केलं? तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं आहे पहा बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न की जे आपल्याला TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले होते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करा, म्हणजे तुम्हाला डेली PDF त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.